महाशिवरात्रीनिमित्त मालेगावातील विविध मंदिरात जसे माधवघाट वेळ मंदिर, संगमेश्वर येथील महादेव मंदिर, पटेल नगर येथील इच्छामणी महादेव मंदिर असे अनेक मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम, पूजा अर्चा, अभिषेक, आरती, भजन, कीर्तन, 56 भोग आदी सहित फुलांची सजावट व विद्युत रोषणाई मोठ्या प्रमाणात करण्यात आली होती। सर्वच मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केलेली दिसत होती। महाशिवरात्रीला उसाच्या रसाचे अनन्य महत्त्व मानले जाते, त्यामुळे अनेक भाविकांनी उसाच्या रसाद्वारे महादेवाचे अभिषेक केले व भाविकही रसपान ग्रहण करत होते। त्यानंतर दुसऱ्या दिवशी अनेक मंदिरात भंडारा महाप्रसादचे आयोजन करण्यात आले होते। या विविध मंदिरातील हे धार्मिक क्षण प्रबंधभूमीने टिपले आहेत खास आपल्यासाठी। बघूया आपण या व्हिडिओ बातमीद्वारे। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी महाराष्ट्र न्यूज इन्चार्ज हरीश मारू। संगमेश्वर येथील महादेव मंदिर इथे महाशिवरात्रीनिमित्त आपण बघतोय अतिशय सुंदररित्या दरवर्षी इथे सजावट असते। आपण ही सजावट बघू शकतो आणि या पद्धतीने आपण जर इथे बघितलं तर इथे महादेवाची पिंड ज्या पद्धतीने सजवलेली आहे अतिशय सुंदर असं हे व्यंगम असं दृश्य आपण बघू शकतो इथे। आणि पूर्ण फुलाने इकडे ही सजावट आलेले आपण बघतोय। बाहेरही भाविक दर्शनासाठी इथे तुझ्या दर्शनासाठी आम्ही काय आहोत, हावरे आहोत, भुकाळू आहोत, असे आम्ही आहोत। दुसऱ्या चरणामध्ये तुकाराम महाराज भगवान परमात्म्याकडे मागणी मागतात। काय मागणी मागतात? कृपा कराल थोडीच कृपा करा देवा। कारण कसं आहे माहिती का, देवाची थोडी कृपा झाली काय आणि जास्त झाली काय मला सांगा। सूर्य एकदा उदयाला आला की अंधार किती तासानंतर जातो? 9 तासानंतर जातो का 6 तासानंतर जातो? उगवल्यानंतर अंधार 9 तासांनी जातो का 6 तासांनी जातो? 6 तासांनी।
अतिशय जवळजवळ 11:15 वाजता आहे, तरी पण नागरिक इथे आपण बघतोय दर्शनासाठी गर्दी करत आहेत. अजूनही गर्दी आहे. हे भाविकांचं श्रद्धास्थान असलेलं महादेव घाटावरचं हे मंदिर. पूर्ण ब्रह्म आहे. आपण बघतोय महादेव मंदिर, महादेव घाटावरच्या महादेव मंदिरमध्ये आपण जर बघितलं तर इथे दुसऱ्या दिवशी हा भंडारा आयोजित केला जातो आणि या भंडाऱ्यामध्ये अनेक नागरिक या महाप्रसादाचा लाभ घेतात. आणि या साईडला हॉलमध्ये आपण जर बघितलं तर इथे महिलांसाठी खास स्पेशल सोय वेगळी केलेली आहे.